सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर आपण पहिल्यांदा शिवसेना एक वादळ या माध्यमाला युट्यूबवर पाहत असाल तर तुम्हा सर्व प्रेक्षकांना कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ या माध्यमाला आपण सर्वांनी सबस्क्राइब करून पुढे व्हा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या एकमेव युट्यूब प्रबोधन माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. शिवसैनिकांनो, आज बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होते म्हणून बातम्या चालल्यात, आपण सर्वजण त्या पाहताय. या सगळ्या अनुषंगाने मी माझ्या आजच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी शिवसेनेच्या अनुषंगाने एक विषय तुम्हा सर्वांसमोर ठेवतो. मी बारामतीला सध्या 2-3 मिनिटांसाठी बाजूला ठेवतो. मी राहुरीला सगळ्यात प्रथम पुढे घेतो. बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी म्हणजे शरद पवार साहेबांचा पक्ष, त्यांचे नेते जितका प्रयत्न करतायत तितके देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांचा पक्ष तेवढा प्रयत्न करताना दिसत नाही. पण तरी सुद्धा बारामती बिनविरोध व्हावी म्हणून सारेच्या सारे मैदानात उतरलेले असताना कमीत कमी ती राहुरीची निवडणूक तरी बारामती तुम्ही घ्या, राहुरी आम्हाला राहू द्या, अशा प्रकारची एखादी तजवीज करता आली नसती का, तह करता आला नसता का? शिवसेनेचा ते आपले रावसाहेब खेवरे जे 2 दिवसांपूर्वी मातोश्रीवर उद्धव साहेबांना भेटून गेले, उद्धव साहेबांना ही जागा लढवण्यासाठी त्यांनी एक विनंती केली. शिवसेनेचा जिल्हा प्रमुख हा कधीही आजपर्यंत म्हणजे भाजपाची आपण पूर्वी पालख्या वाहिल्या आणि आता काँग्रेस राष्ट्रवादीच्या पालख्या वाहतोय. भाजपामुळे कधीही ती जागा तिथे कधी धनुष्य लढू शकला नाही आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमुळे तिथे मशाल लढू शकत नाही. तिथल्या शिवसैनिकांनी काय करायचं? जर बारामती तुम्हाला एवढी प्रतिष्ठेची आहे तर बारामती तुम्ही लढवा, पण ती राहुरीची जागा, अहिल्यानगरच्या राहुरीची जागा मात्र शिवसेना लढवेल. शिवसेनेचा गड आहे अहिल्यानगर आणि रावसाहेब ते खेवरे जे आपले जिल्हा प्रमुख आहेत यांचं तिथे वर्चस्व चांगल्या प्रकारे आहे. पण माहित नाही हे सगळं का घडत नाही. या गोष्टी घडल्या पाहिजे. शिवसैनिक कायम कोणाच्या पालख्या वाहण्यासाठी जन्माला आलेला नाही. शिवसैनिकाचं काम आहे शिवसेना मोठी करणं. शिवसैनिकाचं काम आहे बाळासाहेबांना दिलेलं वचन पूर्ण करणं, शिवसेनेला सांभाळणं. हे काम आहे, ते काम त्याला करू द्या. असो, आता मी माझ्या महत्वाच्या आजच्या विषयावर येतो. आज काय घडतंय? आता बारामतीची पोटनिवडणूक, दादा गेल्यानंतर इथे अशा प्रकारची काही परिस्थिती येईल, महाराष्ट्राच्या ध्यानी नाही ना मनी नाही. पण दादा गेल्यानंतर इथे पोटनिवडणूक होणार हे निश्चित होतं. पण ही पोटनिवडणूक इतकी चुरशीची होईल हे मात्र वाटलं नव्हतं. आणि ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जर यशस्वी राजकारण कोणी करून गेला असेल तर तो काँग्रेस पक्ष करून गेला. आणि जे फार गरजेचं आहे सध्याच्या घडीला, जी गोष्ट गरजेची आहे ती काँग्रेस करून गेला. काँग्रेस बाजी मारून गेला. बघा, आताही सांगतो, बारामती काही कोणी लढली असती, बारामती जिंकली असती, इतकी सोपी बारामती ही नव्हती. कारण पवार घराण्याने कायम तिथे वर्चस्व ठेवलेलं आहे. राजकारण हे कोणा घराण्याची जहागिरी होऊ नये हेही तितकंच सत्य जरी असलं तरी पवार घराण्याने बारामतीवर, संबंध पुणे जिल्ह्यावर आपलं वर्चस्व हे कायम ठेवलं. मग अजित पवार असो किंवा शरद पवार साहेब असो. आता बारामतीमध्ये आता विचार करा ना, एकाच घराण्यातनं जवळपास 4 ते 5 खासदार, अगदी सुनेत्रा पवारही खासदार आहेत सध्या, पार्थ पवारांनी आज शपथ घेतलेली आहे, सुप्रियाताई आहेत, शरद पवार साहेब आहेत, सगळेच्या सगळे खासदार, ही 4-5 मंडळी खासदार आहेत, काही आमदार आहेत त्यांच्या घरातनं. म्हणजे आपण काय करतोय, तुम्ही आम्ही काय करतोय? ही खरंच लोकशाही आहे का? हाही एक मोठा प्रश्न, पण सध्या याला बाजूला करूयात. हर्षवर्धन सपकाळ, मला काही दिवसांपूर्वीचा, काही महिन्यांपूर्वीचा मला देवेंद्र फडणवीसांचा तो व्हिडिओ आठवतोय. कोण हर्षवर्धन सपकाळ? काय नाव त्यांचं? सपकाळ. नया है वह नया, नया है वह, हा नया है वहच तुम्हाला फोन लावण्यासाठी मजबूर करून गेला देवेंद्र फडणवीस. राजकारणात कोणी नया है वह नसतं. जरा पाहा ना हा व्हिडिओ. हर्षवर्धन काय नाव त्यांचं? सपकाळ. त्यांच्याबद्दल मी एवढंच म्हणेल, नया है वो, नया है वो. बारामती पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं महत्वाची बातमी येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केलेला आहे. सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेसनं बारामतीमधून उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केल्याचं समजतंय. देवेंद्र फडणवीसांना कळालं असेल कोण हर्षवर्धन सपकाळ. आज त्यांना स्वतः 2-3 वेळा फोन करावा लागतो. सुनेत्रा बहिणींना सुद्धा 2-3 वेळा फोन करावा लागतो. आणि कालपर्यंत मी त्या पार्थ पवारांना
आता राजकारणात खरंच हे किती परिपक्व आहेत मला माहीत नाही, आपल्या वडिलांकडनं किती राजकारण शिकले मला माहीत नाही, पण त्यांना हेही बोलताना ऐकलं, आम्ही आता काही कोणाला फोन करणार नाही. काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झालेला आहे. काँग्रेसचा डाऊनफॉल, मी काही इथे काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता नाही आणि काँग्रेसने ही आज जी माघार घेतली ती काही मला पचलेली नाही. आता माझ्या पक्षाने तिथे उमेदवारच दिला नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यासाठी आहे, पण काँग्रेसने आज तिथे घेतलेली माघार ही मला पचली नाही. ठीक आहे, त्यांनाही माहिती होतं भविष्यात काय घडणार आहे, पण जे त्यांना हवं होतं कमीत कमी त्यांनी त्या गोष्टी साध्य करून घेतल्या. हर्षवर्धन सपकाळांच्या त्यावेळेस त्या मिशनची मी तारीफ करणार होतो. ज्या प्रकारे काँग्रेसचा उमेदवार त्यांनी उभा केला होता, त्यांच्या मिशा खूप सुंदर आहेत. आता असली आहेत की नकली आहेत ते मला माहीत नाही खरं तर, पण मिशा फार सुंदर आहेत हर्षवर्धन सपकाळांच्या. असो असली नकली आपल्याला काय घेणं पडलंय, आपण आपल्या पक्षाचं बघावं. पण हर्षवर्धन सपकाळांनी काय केलं, कमीत कमी आपल्या पक्षाचं नाव गेल्या 3-4 दिवसांपासून चर्चेमध्ये ठेवलं. गेल्या 3-4 दिवसांपासून काँग्रेसचं नाव बातम्यांमध्ये बघा तुम्ही, सतत काँग्रेसचा उमेदवार, राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार, राष्ट्रीय पक्ष, आणि त्यांच्या त्या आकाश मोरेंना कमीत कमी एका बार्गेनिंग पॉवरमध्ये आणलं. भविष्यामध्ये तुमचा पदाधिकारी तिथे या सत्ताधाऱ्यांच्या मध्ये मोठ्या वजनाने फिरेल असं आपण कधी करतो. शिवसैनिकाला कधी माघार घ्यावी लागली असेल तर कमीत कमी त्या शिवसैनिकाचे पाय धरण्याची वेळ समोरच्यावर यावी, इथपर्यंत त्या शिवसैनिकाला मोठं करून ठेवावं, जेणेकरून भले माघार घ्यावी लागली असली तरी सुद्धा त्या शिवसैनिकाची सारी कामं या सत्ताधाऱ्यांकडनं झाली पाहिजेत, त्याच्या प्रभागाची, त्याने ठेवलेल्या शब्दाची सारी कामं झाली पाहिजेत. असं नाही का वाटत? पार्थ पवारांना खरंच, जे मगाशी मी म्हणालो, काल त्यांचा मी व्हिडिओ पाहिला होता, गाडीत बसल्या बसल्या एका थाटामध्ये काच खाली आणि लगेच पार्थ पवार म्हणतायत काँग्रेसला लोक विसरणार नाहीत आणि हे सगळं लोक लक्षात ठेवतात. लोकांनी हेही लक्षात ठेवलं की तुम्ही तुमच्या वडिलांच्या FIR साठी प्रयत्न केला नाही. हीच एक गोष्ट असेल का? उभा महाराष्ट्र पाहतोय. बारामतीमध्ये तुम्हाला एवढा आत्मविश्वास असायला हवा पाहिजे होता की काँग्रेसने उमेदवार दिला काय किंवा आणखी कोणी उभं राहिलं काय फरक पडतो, आपण निवडून येणार. ठीक आहे, तुम्हाला प्रचारात कदाचित उतरायचं नसेल, तो प्रचाराचा उतरण्याचा तो सगळा खटाटोप तुम्हाला टाळायचा असेल म्हणून तुम्हाला मोठा पक्ष नसेल हवा, हा सगळा तुमच्या त्या स्ट्रॅटेजीचा भाग झाला. पण तरीही सांगतो, तुमच्या मनात कुठेतरी ती धाकधूक होती. काँग्रेसने ती धाकधूक वाढवली. काँग्रेसने 3 ते 4 पक्षी मारलेत एका दगडामध्ये. पण सर्वप्रथम या अपरिपक्व राजकारणाचं हे अपरिपक्व विधान पहा. काँग्रेसच्या नेतृत्वाशी बोलणार का? काय बोलणं नाही झालंय कोणाबरोबर ना, अजिबात नाही. त्यांना कळायला पाहिजे काय करायचं. राष्ट्रीय नेतृत्वाशी वगैरे काही बोलण्याची गरज वाटत नाही, मला नाही वाटत. त्यांना असेल त्यांना करू द्या, पण त्यांना नंतर काय त्रास होणार महाराष्ट्रामध्ये हे त्यांना दिसेल. कारण कसं आहे, लोक विसरत नाहीत, समोर जावं लागतं आणि आम्ही समोर जाऊ. समजलं? आम्ही काय कोणाला फोन नाही करणार आहे. जे काय ते नशिबात लिहिलंय ते बघू काय व्हायचंय ते. पण फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये. तर म्हणे काँग्रेसचा डाऊनफॉल लोक विसरत नाहीत. शरद पवार साहेबांनी स्वतः याच्यावर उत्तर दिलेलं आहे की राजकारणामध्ये परिपक्वता लागते. ती परिपक्वता ह्यांच्यामध्ये किती आहे मला माहीत नाही. आता शरद पवार साहेब म्हणजे राजकारण कोळून पिलेली माणसं ही एक 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 काळ घालवला. म्हणजे आमचं जेवढं वय नाही, मला माझ्या वयाचा डबल करा तेवढं त्यांचा राजकारणातला फक्त अनुभव आहे. आम्ही काय त्यांच्या समोर, आम्ही पामर. पण ठीक आहे, कमीत कमी आम्हा पामरांना एक निष्ठा कळते आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्ही ठाकरेंशी वचनबद्ध आहोत, आम्ही शिवसेना या 4 अक्षरांशी वचनबद्ध आहोत, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. काही का असे ना असो. मला वाटतं रोहित पवारांनी सुद्धा याच्यावर एक प्रत्युत्तर दिलं आहे. सर्वप्रथम तुम्ही शरद पवार साहेब काय म्हणाले पहा. राजकारणामध्ये लागणारी परिपक्वता पार्थ पवारांकडे आहे की नाही मला माहिती नाही, असं शरद पवारांनी म्हटलं. राष्ट्रवादीच्या बॅनरवर माझा फोटो वापरणं चुकीचं. राजकारणामध्ये महत्वाची धोरणात्मक क्षेपण करायला एक प्रकारची परिपक्वता लागते. ती कितपत आहे हे आज मी सांग. परिपक्व हा शब्द वापरून शरद पवार साहेबांनी पार्थ पवारांना त्यांची योग्य ती जागा दाखवून दिली. खर तर ही परिपक्वता दाखवण्याची एक चांगली नामी संधी होती पार्थ पवारांकडे.
भले काँग्रेस विरोधी पक्षातला का असेना, पण आपल्याकडे ती संधी होती त्यांच्यातलेही काही नेत्यांशी सुसंवाद करून, जास्त ओढाताण न करता, याचे जास्त गाजावाजा न करता अशा प्रकारे आपण हे सगळं संपवू शकला असता. 2-3 दिवस हे जे 3-4 दिवसांपासून जे प्रकरण चाललंय हे कदाचित पहिल्याच दिवशी संपलं असतं, पण नाही. आपण त्यामध्ये आपल्या अपरिपक्व विधानांची भर घातली. मला वाटतं रोहित पवारांनी सुद्धा त्याच्यावर त्यांचे चांगलेच कान टोचलेले आहेत. लक्षात घ्या, हे राजकारण आहे. याच्यामुळे तुम्हाला परिपक्व राहणं हे फार गरजेचं आहे. तो गेला जमाना गेला तो. आणि कायमस्वरूपी सत्तेचे मुकुट तुमच्या डोक्यात नसणार आहेत. आज तुमच्या डोक्यात आहेत. डोक्यात जर हवा घुसली तर ते मुकुट उतरतील, दुसऱ्याच्या डोक्यात जातील. ही हवा घुसणं हे फार घातक राजकारणामध्ये. मला वाटतं स्वतः एकदा गडकरी साहेबांनीच मला वाटतं याच्यावर एक चांगलं विधान केलं होतं. ही खुर्ची हिचा काही भरोसा नसतो. जर पहा ना गडकरी साहेबांचं विधान कि जो कुर्सी पर बैठा है वो उठने वाला ही है और नहीं उठाएगा तो भगवान उठा के ले जाएगा। इसको कोई अपवाद नहीं है, ये बड़ा टेम्पररी काम है। ये आने के बाद बिल्कुल शांति से रहो, आंग में मत आने दो, नहीं तो होली के दिन भांग पीने के बाद जैसा होता है वैसा कुर्सी चिपकने के बाद आदमी बदल जाता है, वो मत होने दो। ये कभी भी जा सकती है, पुलिस वाले भाग सकती है, 1 मिनट में जाते हैं, कोई समय नहीं लगता। त्यानंतर तुम्हाला रोहित पवारांचं ते विधान दाखवतो. रोहित पवारांनी या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या प्रकारे हे प्रकरण हाताळलंय, अगदी प्रेस कॉन्फरन्सेस घेण्यापासून, दादांचे पुरावे दाखवण्यापासून, रोहित पवारांना एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो. त्यांच्यामध्ये ती परिपक्वता दिसते. उगाच शरद पवार साहेबांनी, म्हणजे बघा ना तुम्ही, युगेंद्र पवार असतील ते शिकतायत रोहित पवारांकडनं. रोहित पवार असतील, पवार घराण्यातली ही 2 मुलं, म्हणजे सुप्रियाताईंनंतर ही 2 मुलं राजकारणात आली. तुम्ही पाहिलं असेल कधी जय पवार असतील किंवा पार्थ पवार असतील, ही 2ही मुलं अजूनही राजकारणात तितकी परिपक्व नाहीत किंवा त्यांना शरद पवार साहेबांनी कधी आणलं नाही. स्वतः अजितदादांनी सुद्धा कधी आणलं नाही. त्यांना कदाचित हीच रिस्क वाटत असावी या अपरिपक्व विधानांची. रोहित पवार एकदा काय म्हणाले तुम्हीच पहा. तुम्ही सत्तेत असला काय, तुम्ही विरोधात असला काय, तुम्हाला जमिनीवर राहणं हे फार महत्वाचं असतं. काल पारकरनं जी स्टेटमेंट झाली ती योग्य नव्हतीच. कुठं ना कुठेतरी त्याच्यामध्ये घाई गडबड आपल्याला जाणवली. कुठलाही पक्ष तसा संपत नसतो. सगळे पक्ष आपापल्या लेवलला आपली ताकद त्या ठिकाणी लावत असतात. त्यामुळे दुसऱ्या पक्षाबद्दल ते सुद्धा तो संपला वगैरे हे बोलणं तसं उचित नव्हतंच. जर आजच्या घडीला आपल्याला आपलं काम साध्य करून घ्यायचं असेल तर कमीत कमी आपल्या जिभेवर ती साखर असणं फार गरजेचं आहे. कोणत्या वेळी साखर ठेवायची, कोणत्या वेळी कडू कारलं ठेवायचं, कोणत्या वेळी मीठ ठेवायचं आणि कोणत्या वेळी शिव्या आसडायच्या, याचा एक वेळ ठरलेला असतो. याच्या वेळी ते, त्याच्या वेळी ते करायचं नसतं. यांनी उलटं केलं. त्याला म्हणतात परिपक्वता. पार्थ पवारांची परिपक्वता दिसली. आता विचार करा, सुनेत्राताईंना जर खरंच काहीच धोका नसता, का कुठेही काही धोका नसतं, तसं पाहिलं की त्यांना काही धोका नाही. आजही 23 उमेदवार जरी रिंगणात असले तरी काँग्रेसचा एकमेव उमेदवार जर बलाढ्य राहिला असता तिथे आणि विरोधी मतांना तिथे जागा मिळाली असती. राजकारणामध्ये लोकांना कधी गृहीत धरू नये. खरं तर विरोधी मतांसाठी तो पर्याय कायम खुला असायला हवा आणि काँग्रेसची ही भूमिका आहे, त्यासाठी त्यांना मानायला हवं. काँग्रेसने कधी म्हणजे कुठलाही आमदाराचं निधन असो, खासदाराचं निधन असो, काँग्रेस तिथे बिनविरोध होऊ देत नाही. ही त्यांची परंपरा राहिलेली आहे. आणि काँग्रेसला कोणी, तुम्ही पाहिलं असाल, अगदी त्यांनी पुण्यामध्ये सुद्धा लक्ष्मण जगतापांचं निधन झालं, तिथे सुद्धा आपला उमेदवार दिला असेल. धंगेकरांच्या ठिकाणी दिला असेल. तुम्ही पाहिलात मुक्ता टिळकांच्या जागेवर, गिरीश बापटांच्या जागेवर काँग्रेस उमेदवार देतं. काँग्रेस आणि जर मग तुम्हाला संस्कृतीच पाळायची तर मग पंढरपुरामध्ये ज्यावेळेस काँग्रेसचा उमेदवार वारला होता त्यावेळेस बरीच संस्कृती पाळली गेली नाही. राहुरीमध्ये विचार करा, राहुरीमध्ये आज शिवसेना जर उभी राहत असेल तर शिवसेना संस्कृतीच्या विरोधात. हे कसं बरं? जर तिथल्या उमेदवार तिथले लोकांना पसंतीचे नसतील, शिवसेनेचा उमेदवार पसंतीचा असेल तर लोकांना तुम्ही अशा प्रकारे संस्कृतीच्या नावाखाली गृहीत धरू नका. आणि एक तर मला यांच्याच पक्षातले खरं तर 3-4 जणांचा चांगलाच गेम वाजलेला आहे. एक आहे तटकरे, पटेल, मला वाटतं मुश्रीफ आणि ते छगन, या सगळ्यांचा चांगला गेम वाजला. यांना या सगळ्या घासाघिशीमध्ये, बार्गेनिंगमध्ये कुठेही स्थान मिळालं नाही. सगळं क्रेडिट शरद पवार साहेबांचा पक्ष. शरद पवार साहेब अतिशय योग्य पद्धतीने, चाणाक्ष राजनीती कशी असते पहा. भले बारामतीत पवार गटाचा म्हणजे शरद पवार साहेबांचा एखादा उमेदवार नसेल, पण त्यांनी चाणाक्ष राजनीती केली आणि सगळ्या निवडणुकीवर, सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर आपलं नियंत्रण पुन्हा आणलं. तुम्ही नीट पाहिलात तर तुम्हाला कळेल त्यांचा फक्त उमेदवार नाहीये, पण सुनेत्रा पवारांसाठी आज संपूर्णपणे शरद पवार साहेब हे मैदानात आहेत.
ही गोष्ट तुम्ही बारीक पहा. त्यात मग एखादं राजकीय स्टेटमेंट करण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना मी त्या तटकरेंना पाहिलं की सुनेत्राताईंना आजवर जेवढी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जेवढी विरोधी म्हणजे जेवढ्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेवढा मोठा फरक नसेल आजवरचा तो फरक इथे बारामतीमध्ये होणार. काय सांगायचं ह्यांना. बरं, ह्यांचं विधान मी तुम्हाला ऐकवून दाखवतो. त्यात म्हणतायत बरं निवडणूक बिनविरोध होणारच असेल तर हा एवढा मोठा फरक. अरे बिनविरोध झाल्यानंतर हा फरक तुम्ही कशाला मोजता. मिळाली सगळ्यांची मतं तुम्हालाच मिळाली. आता ते 23 उमेदवार जे मैदानात आहेत छोटे मोठे ज्यांना 100, 125, 25, 30 काही ना शून्य पण मतं पडतात. घरातले सुद्धा मत देत नाही, स्वतःला सुद्धा मत देत नाहीत ही माणसं. त्यांना मिळतील 2-3 मतं, काही लोकांना मिळतील. हे 23 उमेदवार आहेत जे टाइमपास करण्यासाठी असतात. ठीक आहे, त्यांना त्यांचा टाइमपास करण्याची मुभा आहे, स्वातंत्र्य आहे. पण ती निवडणुकीत आता काय अर्थ राहिलेला नाही बारामतीच्या. ह्या तटकरेंचं एक स्टेटमेंट पहा. कशा प्रकारे सुनेत्रा वहिनींना किंवा सुनेत्राताईंना, सुनेत्रा अजित पवारांना हे निवडून आणणार आहेत, हे तटकरे निवडून आणणार आहेत. ही म्हणजे बघा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सध्या काय परिस्थिती चालू आहे. ही माणसं कशी कंट्रोल, म्हणजे त्यांचा फोटो टाकणं हे लांब राहिलं. त्या प्रफुल्ल पटेलांनी जय पवारांना कुठे बसायचं असं बोट करून सांगायचं, इथे बस, इथे बस, इथे बस. आणि त्यानंतर ही माणसं आता सुनेत्रा पवारांना निवडून आणणार. हे दिवस आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर. म्हणजे विचार करा, त्या जय पवारांनी काल परवा जी बाजू घेतली, तटकरेंची असेल, पटेलांची असेल, त्यांनी विचार करायला हवा होता या माणसांबद्दल. कमीत कमी शोक सभेमध्ये आपल्या वडिलांच्या जी माणसं मोदी आणि माफ करा त्या अंबानी आणि अदानीच्या मध्ये बसून हसतात, मजाक मस्ती करतात, त्यांना तुम्ही आपलं मानता. जरा पहा तटकरे काल काय म्हणाले. निवडणूक बिनविरोध व्हावी आणि जर काही निवडणूक बिनविरोध होणारच नसेल तर शपथ सांगतो 52 सालापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था या देशाला दिली. आजवर देशामध्ये कुठल्याही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो कोण उमेदवार विजय झाला असेल सर्वाधिक मताने, त्याच्यापेक्षा जास्त विक्रमी मताने वहिनींना निवडून आणायचं, अशा पैसा संकल्प आपण सर्वांनी मिळून करावा, ही दादांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करतो. आज खरंच अजितदादा या सगळ्या गोष्टी पाहत असतील तर म्हणत असतील राजकारण लय वंगाळ. संस्कृतीच्या गोष्टी करतात हे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, संस्कृतीच्या गोष्टी करतात. मला एक साधं उदाहरण सांगा. साताऱ्यामधलं उदाहरण घ्या. अजित पवारांचा पक्ष आणि एकनाथ शिंदेची टोळी एकत्र मिळून निवडणूक लढले. आता अजित पवारांच्या पक्षाकडे जिल्हा परिषदेचं पद जात असताना, त्या अध्यक्षाचं पद जात असताना तिकडे मारामाऱ्या का बरं केल्या. तिकडे मारामाऱ्या करायच्या आणि संस्कृती बारामतीत दाखवायची. याला म्हणतात दुटप्पी भूमिका. असो, काँग्रेसने या सगळ्याला फाटे मारले. काँग्रेसने कमीत कमी आपलं वजन वाढवून घेतलं. भले उमेदवार राहिला नाही राहिला, पण काँग्रेसने उमेदवार दिला होता. आकाश मोरेंचं नाव गाजलं. आकाश मोरे 4 माणसांमध्ये शिरले. आकाश मोरे खरं तर यांचा मी तुम्हाला परिचय दिला तर आकाश मोरे धनगर समाजात येतात. काँग्रेसने अनेक पक्षी मारलेत. अख्खा धनगर समाजाला त्यांनी आपल्याकडे वळवून घेतलं. का तर त्यांच्या समाजातल्या एका माणसाला आम्ही प्रतिनिधित्व दिलं तिथे. आजवर ती वेळ येत नव्हती. कारण बघा ना तुम्ही, बारामतीत साधं तुम्हाला उदाहरण देतो. 95 मला वाटतं 95ला शेवटचं काँग्रेस तिथे राहिला असेल. 95च्या नंतर कायम, म्हणजे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर कायम तिथे हे घड्याळच चाललं. तेव्हा मला वाटतं पहिल्यांदा चिन्ह नव्हतं यांच्याकडे, शरद पवारांकडे, पण नंतर चिन्ह आलं. पण काँग्रेस म्हणजे 95, 99 कायम तिथे. त्याच्यानंतर शरद पवारांचाच पक्ष राहिला. काँग्रेसचा पंजा बारामतीच्या निवडणुकीत कधीच दिसला नाही. आता तिकडे एक संधी दिली त्यांनी, हाताच्या पंजावर आपल्या माणसाला बाहेर आणलं. ठीक आहे, झालं न झालं तो भाग वेगळा, पण धनगर समाजाला पाठीशी उभा करून घेतला त्यांनी. त्यानंतर शरद पवार साहेबांच्या त्या विचारांनी त्यांनी फाटा मारला की तुम्ही इकडेही गोड, तुम्ही तिकडेही गोड, तुम्ही महाविकास आघाडीतही राहायचं, तुम्ही महायुतीच्या सोबतही फिरायचं, आम्ही तुमच्या ह्या विचारांना आमचा पाठिंबा कधीच नसणार. आज बघा ना कोण दिसतंय यांच्या पाठीशी, सुनेत्रा वहिनीच्या पाठीशी, शरद पवारच. राजकारण नेमकं कुण्या दिशेला चाललंय. तुमच्या पक्षात खरंच फूट आहे की नाही, पहिला प्रश्न इथून सुरुवात होतो. फूट आहे की नाही, कारण शिवसेनेला हे असलं राजकारण कधीच जमणार नाही. हे असं 2 पक्ष तुमच्या समोर तुमचा पक्ष घेतलेली माणसं, आज त्यांच्यासाठीच आपण प्रचारही करणार, आपण त्यांच्यासोबत उभेही राहणार आणि त्यांच्यासाठी मताच्या जोगवाही मागणार. आपण करू कधी? आपण म्हणू एकनाथ शिंदेसाठी आम्ही मताचा जोगवा मागतोय, या सगळ्यांनी एकनाथ शिंदेला मत द्या, एकनाथ शिंदेच्या पक्षाला मत द्या, त्यांच्या गटाला मत द्या, टोळीला मत द्या. हे कधी आपल्याला जमणार नाही. शिवसेनेची फूट ही पूर्णतः वेगळी आहे आणि कोर्टाने सुद्धा या गोष्टी लक्षात घ्याव्यात.
त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या केस बरोबर शिवसेनेची केस ठेवूच नये. ह्या दोन केसेसमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. माणसांच्या विचारांपासून आणि माणसांच्या मनातल्या भावनांपासून जमीन आसमानाचा फरक आहे. असो, आपल्याला यांच्याकडे कोणी आलं कोणी गेलं यांच्याकडे लगेच सहानुभूती आपल्यामध्ये अजिबात नाही. सहानुभूती तर अजिबात नाही. आल्या गेलेला अजिबातच सहानुभूती नाही. कोणी गेलं तरी सहानुभूती नाही आपल्याला. आपण एकदा इथे घेतलेल्या गोष्टी त्या इथेच ठेवायच्या असतात. संपूर्ण महायुती अजित पवारांच्या पक्षासाठी उतरली आहे. आपण आपले तर रावसाहेब खेवरेंसाठी उतरू शकत नाही राहुरीमध्ये. आज त्या माणसाने अपक्ष फॉर्म भरलाय का कुणास ठाऊक. मला काहीतरी वाटतं अपक्ष राहुरीतल्या त्या आपल्या रावसाहेब खेवरेंच्या पाठीशी आपण उभे. आज त्यांनी तर फॉर्म मागे घेतलाय नाही घेतलाय मला माहित नाही. तिकडचं काय राजकारण, मी तिकडच्या राजकारणात कधी लक्ष घालत नाही. पण जर त्यांनी फॉर्म ठेवला असेल तर शिवसैनिकांनी द्यावा पाठिंबा. काय फरक पडतो, काय फरक पडतो, आपल्या माणसाला काय मतदान पडतं तेही कळेल ना. राहुरीमध्ये कधीही न तिकीट मिळालेला शिवसेनेच्या तिकिटावरचा माणूस जर आज उभा राहत असेल, अपक्ष म्हणून उभा राहत असेल, तर शिवसैनिक म्हणून आपल्याला सुद्धा त्यांच्या पाठीशी उभं राहणं तितकंच गरजेचं आहे. असो, ज्या काही गोष्टी आहेत तुम्हाला सर्वांसमोर ठेवतोय मी. बघा तुम्हाला किती पटतायत किती नाही पटतायत. पंढरपुरात कुठे दाखवली गेली राजकीय संस्कृती, नांदेडात कुठे दाखवली गेली राजकीय संस्कृती. अनेक ठिकाणी निवडणूक स्वतः अजित पवारांनी कित्येक ठिकाणी जिथे निधन झाले त्या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत. असो, काही हरकत नाही. हे असं राजकारण आहे बाबा, हे असं राजकारण दिसतंय आपल्याला. FIR वगैरे अजून व्हायच्या नाहीत, सावडायचं कार्यक्रम संपलेले नाहीत, तेव्हाच राजकीय चर्चांना सुरुवात. अजित पवारांना खरंच काय वाटत असेल वरती बसून, मला खरंच सगळ्यात अस्वस्थ असलेला राजकीय नेता म्हणून स्वर्गात आजही अजित पवार साहेब असतील. सगळ्यात अस्वस्थ असतील आज ते. म्हणजे घरातच नोंद घेतली जात नाही, बाहेरच्यांचं काय. त्या मिटकरींना असेल, रुपाली ठोंबरे पाटलांना असेल किंवा रोहित पवारांना असेल, या 3 माणसांनीच काय असेल ती मिठाची किंमत जागली. बाकीच्यांना जय महाराष्ट्र. सप्रेम जय महाराष्ट्र. बारामतीची पोटनिवडणूक अशा प्रकारे मागे झालेली आहे आणि पोटनिवडणूक होईल, पण त्यात काय आता अर्थ राहिलेला नाही. पण राजकारण कसं साधून घ्यायचं हे सुद्धा काँग्रेसकडून आपल्याला शिकायला हवं. 150 वर्ष काढलेली या पक्षाने. हा पक्ष आज तसा संपणारा पक्ष नाही हा काँग्रेस पक्ष. कुठेतरी राजकारण कोळून पिळलेली माणसं आहेत ही काँग्रेसी सुद्धा. आजही विधान परिषदा जिल्हा परिषदा, नगरपंचायती, ग्रामपंचायती प्रत्येक निवडणुकीला काँग्रेस मनावर घेतो आणि बिनविरोध होऊ देत नाही. विरोधकांची अख्खी स्पेस तो भरून काढतो, की जागा पोकळी राहू देत नाही. विरोधकांची स्पेस भरून काढतो आणि काँग्रेस कमीत कमी आज पाहिलात तर तुम्ही भाजपा शिंदे गटानंतर 3ऱ्या क्रमांकावर आज काँग्रेस आणि 4थ्या क्रमांकावर अजित पवारांचा पक्ष आहे. हे आपल्याला ध्यानात घ्यायला हवं आणि आपण कुठे आहोत हे आपल्याला विचार करायला हवा. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.